आजची रेसिपी अगदी भन्नाट आहे. लहान मोठे आवडीने खातात आणि अगदी झटपटसुद्धा होते. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत कॉर्न फ्राईड राईस. अगदी टेस्टी रेसिपी आहे. तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी 2 कप बासमती तांदूळ घेतला आहे. या रेसिपीसाठी कोलम तांदूळ घेतला तरीसुद्धा चालतो, तोही सुट्टा होतो. तर मी इथं पाणी ठेवलं आहे. 2 तांबे पाणी घातलं आहे, 2 लिटर. मीठ घातलं आहे. पाण्याला उकळी आली की तांदूळ स्वच्छ धुवून यात घातला आहे आणि 1 पळी तेल घातले. आता याला छान उकळू द्यायचं आहे फुल फ्लेमवर. आपल्याला हा तांदूळ 80% शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथं बघू शकता होत आला आपला तांदूळ. आता बंद केला आहे मी गॅस आणि एका चाळणीत निथळून घेते. अशा प्रकारे मी निथळून घेते. आता भाज्या बघूया. मोठी वाटी कॉर्न घेतलेत, 1 छोटी वाटी गाजर कट करून घेतलं आहे, अर्धी वाटी वाटाणे, थोडेसे बीन्स घेतलेत, 2 शिमला मिरची आणि 3 हिरव्या मिरच्या आणि 1 मोठा कांदा घेतला आहे. तर इथं मी पॅनमध्ये 3 पळ्या तेल घातलं आहे. आता कांदा परतून घेणार आहोत. फुल फ्लेमवर मी कांदा परतून घेणार आहे. यात घालूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट. आता घालूया वाटाणा. तुम्ही तुमच्या आवडीने यात भाज्या ॲड करू शकता. तर भाज्या न खाणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. तर बघा इथं मी गाजर घातले, कॉर्न घातलेत, लगेचच शिमला मिरची, बीन्स आणि हिरवी मिरची ॲड करून घेणार आहे. अशा प्रकारे. तर 1 मिनिटभर आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे फुल फ्लेमवर. खूप भाज्या शिजवायच्या नाही, भाज्यांचा क्रंच असला पाहिजे भातात. तर इथं मी परतून घेतले. 1 मिनिटभर वाफ आणून घ्यायची. झाकण झाकले. तर इथं बघू शकता तुम्ही 1 मिनिटभर फक्त मी हे झाकण ठेवून वाफ आणली होती. आता भातसुद्धा छान निथळला आहे. तर आपण यात घालून घेऊया. या फ्राईड राईससाठी तुम्ही हाच तांदूळ वापरला पाहिजे किंवा ताजाच केला पाहिजे असं काही नाही. तुमचं शिल्लक राहिलेल्या भाताचं सुद्धा तुम्ही हे फ्राईड राईस बनवू शकता. अतिशय टेस्टी होतो. तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेणार आहे. आता आपल्याला यात घालायचे सॉसेस. त्यासाठी मी वापरणार आहे ग्रीन चिली सॉस. तर 2 चमचे मी इथं ग्रीन चिली सॉस घेतला आहे. आता घालूया सोया सॉस. तर 3 चमचे मी सोया सॉस घातला आहे. सोया सॉस जरा जास्त घालायचा आहे. आणि इथं रेड चिली सॉस घालताना माझा कॅमेरा बंदच होता. तर इथं 2 चमचे तुम्ही रेड चिली सॉस घालू शकता. मीठ घातलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचा व्हिनेगर वापरू शकता तुम्ही यात. तर मी व्हिनेगर न वापरता इथं अर्ध लिंबू पिळून घेतलं आहे. अशा प्रकारे. आता यात घालूया बारीक चिरलेली कांद्याची पात. कांद्याची पात घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. खूप पटकन होतो हा भात. टेस्टलाही खूप छान लागतो. आता मी यात घातली मिरपूड. तर 1 चमचा मिरपूड घातली. तर मी फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवलं आहे. एक वाफ घेतली की झाकण काढून अगदी तयार आहे आपला झटपट कॉर्न फ्राईड राईस. तर झटपट होणारी हेल्दी रेसिपी आहे. टेस्टलाही खूप छान लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.